तुम्हाला जबाबदार धरले आणि एकेरी तुमचा उल्लेख करत त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे. अरे बाबा, कोणाच्या आज नवरात्र आहे आणि कोणाच्याबद्दल मी चर्चा करावी, कोणाच्याबद्दल बोलावं, त्याला काहीतरी मला सुद्धा मर्यादा आहे. आणि हा प्रश्न सुद्धा तुम्ही विचारणं म्हणजे तेही कोल्हापूरवरनं विचारणं म्हणजे अवघड आहे. आणि तुम्ही काय एकरी म्हटलं मी लोकशाही संपली 47ला, सॉरी राजे पण सगळं 47ला संपले. मी सुद्धा संभाजी भोसलेच आहे, मी संभाजी छत्रपतीच आहे. मी काय काळजी करण्यासाठी काहीच नाही. खरं तर या आपल्या सगळ्या आघाडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली. त्याच आघाडीचे दोन प्रमुख नेते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. एक आपण आहेत, राजू शेट्टी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं कशी ही आघाडी पुढे जाणार आहे, कोल्हापूर जिल्ह्यातलं धोरण कसं आहे? नाही, अजूनही काही चर्चा झालेली नाही आहे. सविस्तरपणे आम्ही सगळे एकत्र बसू, एक लाईन ठरवू आणि महाशक्ती ही पूर्ण महाराष्ट्राची आहे. आणि म्हणून नुसतं एका मतदारसंघापुरतं किंवा 2 मतदारसंघ मर्यादित न राहता 288मध्ये कसे आपले उमेदवार तिथं नेता येतील, आपल्याला देता येईल, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. परिवहन महाशक्तीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना घेण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू होते. ही चर्चा कुठपर्यंत आली, सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का? नाही, त्यांचा उद्देश आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे. आणि म्हणून त्यांनी पाडण्यापेक्षा निवडून कसे आणता येईल उमेदवार हे मी त्यांना समजून सांगितलेलं आहे. आणि त्यांना एक विनंती सुद्धा केलेली आहे की एक वडीलधारी या नात्याने की आपण सगळे एकत्र चळवळ लढत होतो, पण नुसतं चळवळ लढून चालणार नाही, तर आपण सत्तेत येणं गरजेचं आहे. म्हणून पाडण्यापेक्षा तुम्ही सत्तेत याल पाहिजे. सत्तेत यायचं असेल तुम्हाला 2च पर्याय, एक पर्याय आमच्यावर येणं किंवा दुसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र जा. आता निर्णय ते घेतील, पण सकारात्मक चर्चा झाली आहे एवढं निश्चित. राजा, आपण शिवस्मारकाबद्दल बोललात. याच संदर्भात चंद्रकांत दादा असं म्हणाले की सगळ्या परवानग्या झाल्या, 25% काम देखील झालं, मात्र स्टे आल्यामुळे हे सगळं प्रकरण थांबलेलं आहे. ज्या कोर्टात गेलेत त्यांना काय संभाजीराजे सांगत नाही तुम्ही कोर्टातून केस मागे घ्या? माझा चंद्रकांत दादांना एकच प्रश्न आहे की तुम्ही पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं. ज्यावेळी पंतप्रधान जलपूजनला येतात त्यावेळी सगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. नंतर म्हणायचं नसतं की आम्हाला ही परवानगी संभाजीराजे घेऊन द्यावी. तुम्ही अगोदर का घेतली नाही? का गडबड केली? पंतप्रधानांना बोलवायचं. पंतप्रधान काय कोणी असेल, काही किरकोळ माणूस असतो, देशाचा प्रथम नागरिक आहे. ज्यावेळी पंतप्रधान कुठल्याही कार्यक्रमाला येतात त्याला प्रोटोकॉल असतात. मग तो प्रोटोकॉल मोडून तुम्ही त्यांना त्यांच्या हस्ते जलपूजन का केलं? हा माझा चंद्रकांत पाटलांना हा माझा प्रश्न आहे. आपल्या पक्षामार्फत राज्यामध्ये या काळामध्ये नवे चेहरे, यंग डायनामिक चेहरे बघायला मिळणार नाही. होय, सगळं कॉम्बिनेशन असणार आहे. आता युवक, मी स्वतःला समजतो, मी युवक आहे म्हणून युवकांना तर पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे, महिलांना प्राधान्य द्यायला पाहिजे, आणि ज्यांचं काम चांगलं आहे, जे ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणून त्याच्यामुळं एक कॉम्बिनेशन असणार आहे, जे पुरुषांच्या बरोबर, महिलांच्या बरोबर आणि आमच्यासारखे युवक चेहऱ्यांच्या बरोबर. काही जे आता राजकीय नेते शाहू महाराज काँग्रेसचे खासदार आहेत, तिसरी आघाडी म्हणून लढत आहे. कुठेतरी काँग्रेस तुम्हाला नेहमी मला अडचण आणायची, पण एक लक्षात घ्या, स्वराज्य हे तुम्ही लोकसभेत सुद्धा येणार होतं आणि त्याच पद्धतीने स्वराज्याला ही जागा सुद्धा मिळणार होती. पण छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी आल्यामुळं माझ्या पुढं दुसरे कुठलेही विषय येत नाहीत आणि मी प्रामाणिकपणाने त्यांचा प्रचार केला. त्यांना निवडून देण्यामध्ये माझा कुठला वाटा आहे मला माहिती आहे, ते बट्टी पाटील ठरवतील. पण मी निश्चित माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी प्रामाणिक प्रयत्न केले. माझी जबाबदारी मी पूर्ण केली. काही चळवळीतले नेते आंदोलन करतायत आणि आंदोलन पाडणार हे सांगून टार्गेट ओरिएंटेड ते पुढची राजकारणाची विचार नाही, पाडापाडीचं भाषा करू नये कोणी, ते लोकशाहीला पोषक नाही आहे आणि बाधक आहे. ते उलट तुम्ही निवडून येणार, विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला उमेदवार निवडून द्यायचे असतील तर निवडून आणणं हा क्रायटेरिया पाहिजे असं मला वाटतं. पाडापाडीची भाषा ही कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जाते. त्या ठिकाणी मराठ्यांना निर्णायक मतदान आहे, त्या ठिकाणी खरं तर अशी पाडापाडीची भाषा केली जाते. नाही, म्हणून मी त्याने विनंती केली आहे, एक तर आमच्याकडे या, आमच्याबरोबर या, महाशक्तीच्या बरोबर या, किंबहुना तुम्हाला तिथं अडचण असेल तर तुम्ही स्वतः व्यक्तिगत जावा, पण पाडण्यापेक्षा निवडून आणा ही बेसिक लाईन पाहिजे. परिवर्तन महाशक्तीचा चेहऱ्यावर ही निवडणूक प्रामुख्याने लढली. नाही, असं काही नाही, चेहरा वेरा काही नाही. पहिलं म्हणजे सगळ्यांनी एकत्र आणणं म्हणजे फार अवघड काम आहे. ती मी जबाबदारी उचललेली आहे. त्या सगळ्यांनी एकत्र आणू आणि मग तुमचा सल्ला केला